नमस्कार मित्रांनो. 22 नोव्हेंबर ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 22 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचा ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अगदी निराळं, चार चौघांपेक्षा वेगळं अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. राहणीमान, विचार, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, बौद्धिक स्तर या सर्वच बाबतीत ह्या ज्या व्यक्ती असतात त्या सामान्यांपासून वेगळ्या असतात. अर्थात सामान्यापासून वेगळं राहावं किंवा दिसावं हा त्यांचा अट्टास नसतो, परंतु मुळातच अंतरंग तशाच प्रकारचे असतात. आधुनिक राहणीमान यांना आवडतं, परंतु हे आधुनिक राहणीमान अति आधुनिक असू शकतं. याचप्रमाणे बौद्धिक विलास हा जबरदस्त असतो. आकलन शक्ती, ग्रहणशक्ती, बुद्धीचा आवाका हा जबरदस्त असतो. म्हणजेच यांनी एखादी गोष्ट ओझरती जरी एकदा पाहिली, वाचली, ऐकली तरीसुद्धा ती त्यांना व्यवस्थितपणे लक्षात राहते. त्यामुळे शाळा कॉलेजमधल्या शिक्षणामध्ये हे नेहमी पुढे असतात, मात्र चिकाटी थोडी कमी असते. त्यामुळे एखाद्या गोष्टीच्या मागे लागून त्यामधील काही गोष्टी शोधून काढणं आणि त्याकरता वेळ देणं, वाट पाहणं हा भाग यांच्यामध्ये दिसून येत नाही. बिनधास्त असतात, मनमौजी असतात. जे हृदयात असतं तेच ओठांवर दिसून येतं आणि त्यामुळेच ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगली असते. तसे पाहिले तर विश्वासार्ह असतात. मात्र यांची वाणी थोडी तिखट असल्याकारणामुळे आणि बिनधास्त बेधडक असा स्वभाव असल्याकारणामुळे इतर व्यक्ती यांच्यापासून थोडंसं लांब राहणं पसंत करतात. या बाबतीत यांना कोणाचीही तमा नसते. मुळातच या व्यक्ती ना कुठल्या परिस्थितीला घाबरत, ना कुठल्या व्यवस्थेला, ना कुठल्या व्यक्तीला. आपल्या स्वतःमध्येच मशगूल असतात. त्यामुळे एक प्रकारे जीवनाचा संपूर्ण आनंद लुटणारे असतात. कोणाबरोबर राहावं, कोणासाठी राहावं, कोणासाठी जगावं हा भाग यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात तसा दिसून येत नाही. याचप्रमाणे ह्या व्यक्ती जगावेगळ्या कामं करण्याकडे यांचा कल जास्त असतो. तसं पाहिलं तर एखाद्या शास्त्रज्ञाच्या बुद्धी यांच्यामध्ये असते. थोडीशी जर का चिकाटी यांनी दाखवली तर जीवनामध्ये खूप मोठी झेप घेऊ शकतात. याचप्रमाणे यांचं राहणीमान मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं भडक असतं. अति आधुनिकता यांच्या राहणीमानामध्ये दिसून येते. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे नोकरी करावी, एखादा धंदा करावा हा भाग यांच्यामध्ये नसतो. यांना जे वाटेल ते करतात आणि एकदा जर का ते एखाद्या कुठल्या क्षेत्रामध्ये रमले तर त्यामध्ये काहीतरी नवीन उकल करायची, नवीन शोधून काढायचं असा त्यांचा अट्टास असतो आणि तशाच प्रकारे त्यांच्या जीवनात घटनासुद्धा घडतात. यांनी जर का जीवनामध्ये थोडासा पेशन्स जर का दाखवला, संयम जर का दाखवला तर जीवनामध्ये फार मोठी झेप या व्यक्ती सहजपणे येऊ शकतात. परंतु बेदरकार वृत्ती आणि असंयमीपणा यामुळे जीवनामध्ये खूप त्रासांना सामोरं जावं लागतं. आर्थिक बाबतीतसुद्धा अशाच गोष्टी साधारणतः दिसून येतात. पैसे वाचवणे, व्यवस्थित गुंतवणूक करणे हा भाग यांच्यामध्ये जवळजवळ नसतो. त्यामुळे आर्थिक संदर्भातले काही त्रास यांच्या समोर येऊ शकतात. हाच भाग त्यांच्या नातेसंबंधामध्ये सुद्धा दिसून येतो. रिलेशनशिपमध्ये फार लवकर येतात, कारण आधुनिक त्यांचा विचार असतो. रिलेशनशिपमध्ये लवकर आले तरी रिलेशनशिप टिकवणं मात्र थोडंसं कठीण जातं. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. नातेसंबंधाकरता आवश्यक असणारे भावभावना किंवा वाणी यांचा अभावच थोडा यांच्याकडे असतो. मात्र मनमौजी असतात. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे त्रास यांना वरचेवर होत असतात. त्यामुळे थोडंसं ॲक्सिडेंट प्रोन वगैरे म्हणतात तशा प्रकारचं यांचं जीवन असू शकतं. पित्याचं सुख कमी मिळणं, पित्यापासून लांब राहावं लागणं, पित्याच्या जीवनात आर्थिक संकट येणं हा भाग यांच्या जीवनात जास्त असतो. त्यामुळेच घराचं सुख मिळणं जवळजवळ कठीण असतं. परंतु या व्यक्ती सेल्फ डिपेंडंट असतात. स्वतःच्या हिमतीने
अक्कल हुशारीने पुढे जाणारे असतात. दुसऱ्याची मदत घेणं यांना आवडत नाही. यांना व्यसन लागण्याची शक्यताही जास्त असते. म्हणजेच मुळातच बिनधास्त बेदरकार स्वभाव असल्याकारणामुळे ज्या गोष्टी इतरांना जमत नाही त्या स्वतः करून दाखवण्याच्या नादामध्ये भावनेच्या आहारी जाऊन कधीकधी अशा प्रकारे व्यसनांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता जास्त असते. याकरता बालपणापासूनच यांच्या मित्रपरिवाराकडे लक्ष देणं थोडं गरजेचं ठरतं. हिंमत आणि कार्यशक्ती ही जबरदस्त असते. एकदा जर का त्यांनी एखादी गोष्ट मनात घेतली तर ती पूर्ण करूनच दाखवतात. येणारं संपूर्ण वर्ष म्हणजे जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये विवाह जमणं, काही चांगले उत्तम लाभ होणं, महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागणं, अशा प्रकारचे काही अनुभव निश्चित येतील. एकंदरीत पाहायचं झालं तर हे जे व्यक्तिमत्व असतं हे जीवनाचा संपूर्ण आनंद स्वतःच्या अटींवरती घेणारं असतं. तर मित्रांनो, हे होतं 22 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.